गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगवेगळ्या विषयावरून चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे। औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। यातच नागपूरमध्ये दंगलीची घटना घडली, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। त्यामुळे कायदा व्यवस्थेच्या प्रश्नावरून विरोधक सरकारला जाब विचारत आहेत। यातच सरकारमधील काही मंत्री चिथावणीखोर विधाने करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत। तसेच मंत्र्यांच्या अशा पद्धतीच्या विधानावर मुख्यमंत्र्यांनी अंकुश लावला पाहिजे, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे। या सर्व विषयांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारले आणि यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिलखुलास उत्तरे दिली। लोकमत वृत्तवाहिनीच्या एका पुरस्कार सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत दिली। यावेळी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील राजकारणासह देशातील राजकारणासह मंत्रिमंडळातील 3 लाडके मंत्री कोण, असे अनेक प्रश्न विचारले। यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले। देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? मंत्रिमंडळातील एक सदस्य बोलले की मी मंत्र्याचा लाडका मंत्री आहे, मग मंत्रिमंडळातील दोन्ही उपमुख्यमंत्री सोडून 3 लाडक्या मंत्र्यांची नावं सांगा, असा प्रश्न जयंत पाटील यांनी विचारला। यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की मी आता लाडका मंत्री योजना घोषित केलेली आहे, त्या योजनेच्या निकषात जे जे बसतील त्यांना लाडका मंत्री म्हणून घोषित करेन, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे।